नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॉटन लागवड करावी का, नाही का. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट पण केली, तर याच विषयावर आपण बोलणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला, जास्त वेळ न घाता, नाही का. तर बघा शेतकरी मित्रांनो, मिरूकची वाट पाहता पाहता शेतकरी थकून गेलेला आहे, पण मिरूक काही मात्र यायचं नावच नाही घेत आहे, नाही का. तर बघा, आता या आजच्या तारखेत पाऊस पाहिजे होता, पेरण्या संपायला यायला पाहिजे होता, पण उन्हाचा तडाखा बघा किती आहे. टेम्परेचर बघा शेतकरी मित्रांनो, की कुठे 40 तर कुठे 39, कुठे 41 42 तापमान आहे, नाही काय. तर बघा, आणि कुठे कुठे प्री मान्सून पाणी पण येत आहे, नाही का. म्हणजे वादळी वाऱ्यासह स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पण येत आहे. पण हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो, याची ओल कुठपर्यंत जाते? जास्तीत जास्त 1-2 इंच. जिथे भरपूर पाणी आला तिथे ओल जास्त जाणार, पण ती ओल किती दिवसपर्यंत टिकन? खूप मोठा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो. कारण की अजूनही वातावरण तयार नाही. जरी आता शेतकरी म्हणतात ओल झालेली आहे भरपूर जमिनीमध्ये, आपल्या जमिनीमध्ये ओल भरपूर आहे. आता पेरणी योग्य ओल झालेली आहे आणि डोबणी केली, डोबाची सुरुवात केली. आणि ज्या शेतकऱ्यांकडे तयारी आहे, म्हणजे स्प्रिंकलरची तयारी आहे, म्हणजे साहित्य आहे त्यांच्याकडे, आणि ठिबक सिंचन आहे, परंतु हे साहित्य असल्यानंतरही पेरणी करावी का? सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो वातावरण, नाही का. वातावरण वातावरणावर सगळं आपलं पीक आहे. तर मी एकच सांगणार शेतकरी मित्रांनो, टेम्परेचर अजूनही कायम आहे. टेम्परेचर, वातावरण पिकासाठी पोषक झालेलं नाही आहे. आणि जे शेतकरी ज्यांच्याकडे पाणी आहे आणि तुषार सिंचनची सोय आहे, त्यांनी जर लावायचा प्रयत्न केला, म्हणजे लावली, तर आपलं जे काही कॉटनचं पीक आहे, जी तूर आहे, याच्यावर रोगराई खूप येतात शेतकरी मित्रांनो, नाही का. याची वाढ मंदावते, कारण की पोषक वातावरण नाही पाहिजे असं, नाही का. जरी जमिनीत ओल असेल, पाणी आला असेल, तुम्ही डोबली असेल, तुमच्याजवळ साधन सामग्री असेल, सगळं असेल, पण वातावरण नाही आहे शेतकरी मित्र. टेम्परेचर बघा, इकून इकून वलीत गेलं का तिकून वलीत करावंच लागतं, नाही का. लगेच पेरणी करू नका. 1-2 पाणी आल्याशिवाय तर करूच नका, कारण की यावर्षी काय झालं, खूप ऊन तपली. आणि अजूनही मान्सूननी आपल्या परिसरा, म्हणजे मान्सून केरळमध्येच रुकलेला आहे. त्याची गती मंदावलेली आहे, तो जो समोर सरकूनच नाही राहिला, नाही का. तर याचं कारण काय आहे, की पॅसिफिक महासागरमध्ये उष्णता, म्हणजे एल निनोचा प्रभाव आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे जून महिन्यात पाणी कमीच सांगितलेलं आहे. तर अजूनही निश्चित पाणी येईल का, असं कोणी हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं नाही आहे शेतकरी मित्रांनो. काही गॅरंटी नाही आहे. अजूनही 10 दिवस मान्सून लेट येऊ शकते, किंवा 1-2 दिवसात येऊ शकते. आता 21-22 तारखेला पाऊस सांगितलेला आहे, 25 तारखेपर्यंत येईल. पण आजची 20 तारीख आहे, उद्या परवा येईल का? मुंबईतच अजून पाऊस नाही आहे, नाही का. तर मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, तर त्रास खूप होतो शेतकरी मित्रांनो, आणि पिकाला पोषक वातावरण मिळत नाही, नाही काय. तर तुम्हाला माहीत असेल शेतकरी मित्रांनो, पावसाला जर सुरुवात होत असताना, मग म्हणजे पाऊस आपल्या परिसरात आला की त्याच्या अगोदरच आपल्याला, नाही का, जमिनीतून एक मुर्ग किडा दिसतो शेतकरी मित्रांनो, की पावसाची आपल्याला चाहूल दिसते, की पाऊस येणार आहे, नाही का. जसं एक पावसा पक्षी बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तसं पावसा पक्षी आवाज. आणि तुम्ही जंगलातही गेले असेल की पावसाला सुरुवात झाली आजूबाजूनी, की पाऊस पडत असताना आपल्या जंगलाच्या भागात, ज्या जंगलातील मोर दिसतात, मोरांचा आवाज जास्त येतो, नाही का. की असं समजून जावं की पाऊस आता रमणार, येऊन राहिला, नाही का. असे संकेत अजून काही दिसले नाही आहे शेतकरी मित्रांनो, आणि कुठे पाऊस पण आहे नाही. फक्त पाऊस कोणता येऊन राहिला? प्री मान्सून पाऊस येऊन राहिला.
तर आता 1-2 दिवस झाले शेतकरी म्हणजे देवगाव, पुरसा, धामणगाव तालुक्यामध्ये चांगला वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि अजूनही येणार, कारण की जसं टेम्परेचर तपणार तसं पाऊस येणार शेतकरी मित्रांनो. बघा ना, तुम्हाला हे जमीन कधी दिसते, पाणी आल्यासारखे दिसते. ह्या मान्सून प्री मान्सून पाऊस आहे आणि आता मान्सून नक्षत्र संपायला आलेलं आहे, नाही का? तर ओल बघा, ह्या ओलमध्ये काय टिकणार आणि ह्या टेम्परेचरमध्ये पीक जिवंत राहणार का? त्याची हालत कशी राहणार, नाही का? आणि आता बी बियाणं तर खूप महाग आहे, खत महाग आहे. तर प्रत्येक शेतकरी आज आभाळाकडे पाहत आहे की कधी ढगं दाटून येतील आणि कधी पावसाला सुरुवात होईल, नाही का? तर आता तुम्ही एकच काम करा शेतकरी मित्रांनो, पेरणीला घाई करू नका. आणि जर सरकी डोबून ठेवली तर बरेचसे शेतकरी सरकी पण डोबून ठेवतात. जर सरकी डोबून ठेवली आणि त्याच्यात जर मान्सून पाऊस आला, भरपूर पाऊस आला आणि सरकी निघाली आणि तिथून जर 8 दिवस पाणी नाही आला तर काय काय परिस्थिती होईल, नाही का? आपल्या पिकाची वाढ पण न होणार, बरेचसे पिकं त्याच्यातली झाडं मरणार, ग्रस्त होणार, खर्च वाढणार आणि जे काही लागवडीला खर्च लागलेला आहे तो पूर्ण दुबार पेरणी, तिथला दुबार पेरणीला येणार, त्याच्यापेक्षा जास्त येणार. म्हणजे आपला पूर्ण नफा जाण्याची शक्यता आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण प्री मान्सून पेरणी नाही करावी. आणि दुसरी गोष्ट, पावसाची वाट पाहावी शेतकरी मित्रांनो, नाही का? असं चिन्ह दिसत आहे, काही तज्ज्ञ लोक सांगतात की सोयाबीनची पेरणी बऱ्याचशा भागात होणार नाही. सोयाबीनची पेरणी बऱ्याचशा भागात होणार नाही शेतकरी मित्रांनो, कारण की पाऊस, आता समजा पाऊस जर लेट आला, तर काय होईल? सोयाबीनच्या उत्पादनात घट येईल, नाही का? रोगराई येईल. जिथलं सोयाबीन लेट पेरणार तिथलं त्या सोयाबीन पिकावर रोगराई येते, हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे. आणि उत्पादनही घटते. आणि एकादमानं पाऊस येणे आणि एकादमानं वातावरण तयार होणे हे शक्य नाही. हे धीरे धीरे, नाही का? हळूहळू होतं. पहिला पाऊस येतो, दुसरा पाऊस येतो, नंतर पेरणी करतो शेतकरी. आणि वातावरण जसजसं तयार होतं तसतसं पोषक वातावरण तयार व्हायलाही कालावधी लागतो. आणि दिवस जातात आणि सोयाबीनचे दिवस 100-105 दिवसाचं सोयाबीन आहे, नाही का? तर हे सगळं तयार व्हायला खूप वेळ लागते. तर आता जर लेट झालं की सोयाबीन उत्पादन घटलं, मग शेतकरी लागवड करणार का? नाही. मग कपाशीकडे वळण. तर एकच सांगतो, माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की नुसतं जमिनीतून ओल पाहून पेरू नका आणि समोर पाऊस येईलच या दृष्टिकोनातूनही पेरू नका. थांबून जा, जमिनीत बियाणं टाकूच नका. पावसाची वाट पहा. 1-2 पाणी पुरेसे ओल जाईल, पाऊस येऊ द्या, मान्सून येऊ द्या, टेम्परेचर कमी होऊ द्या, वातावरण निर्माण होऊ द्या, तेव्हा कुठं पेरणी करा शेतकरी मित्रांनो. मला हेच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल ना शेतकरी मित्रांनो, नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.